नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मिहिका आणि कोमल सागरला प्रश्न विचारत असतात की मुक्ताची फेवरेट डिश कुठली आहे. तेव्हा सागर म्हणतो की पुरणपोळी, नाही मेल्टेड आईस्क्रीम. आणि मुक्ताला तो विचारतो की बरोबर आहे ना. मुक्ता म्हणते की नाही, सीताफळ बासुंदी. मुक्ता खूप लाजत असते कारण तिला लग्नातले दिवस त्यावेळी आठवत असतात. मिहीर सागरला म्हणत असते की दादू, सारे आता शेवटचा प्रश्न उरलाय, त्याचं तरी तू नीट उत्तर दे. मिहिका सागरला प्रश्न विचारते की मुक्ताताईचा फेवरेट ॲक्टर कुठला आहे. सागर म्हणतो की मुक्ताचा फेवरेट ॲक्टर तर रणवीर सिंग आहे. हे ऐकून आता कोमल तर डोक्यावरच हात मारून घेते. सागर मुक्ताला विचारतो की कुठला आहे तुमचा आवडता ॲक्टर. तेव्हा मुक्ता सांगते की शाहरुख खान. इंद्रा म्हणते की अरे वा, माझा सुद्धा तोच फेवरेट ॲक्टर आहे. सर्वजण सागरला आता म्हणत असतात की काय सागर, तुला मुक्ता वहिनीच्या एवढ्या सुद्धा गोष्टी आठवत नाही आणि तू मुक्ता वहिनीला एवढंच ओळखतोस का. मुक्ताला सर्वजण म्हणत असतात की मुक्ता, आता तुझी वेळ आहे, बघूयात आता तुमच्या दोघांपैकी कोण जिंकतं ते. इकडे सावनी विचार करत बसलेली असते आणि मनाशीच म्हणत असते की वाट लागली माझी. हा माणूस वाट लावणार हे तर मला माहीत होतं, पण इतकी लावणार हे नव्हतं माहिती. आजपर्यंत मी सागरला हरवू शकले नाही, याचं कारण फक्त ती मुक्ता आहे. काय करू मी ह्या मुक्ताचं आणि कसं हरवू मी हिला. या सगळ्या गोष्टींचा सावनी विचार करत असते. त्याचवेळी तिथे आदित्य येतो. आदित्य सावनीला म्हणत असतो की मम्मा, अगं मला खूप भूक लागली आहे, तुम्हाला काहीतरी दे ना. सावनी म्हणते की आदित्य बाळा, तुला काय हवंय सांग बरं मला. पिझ्झा, मोमोज, बर्गर, जे काही हवंय ते मला सांग, मी लगेच ऑर्डर करून देते. आदित्य म्हणतो की नाही मम्मा नको, या सगळ्याने उगाचंच पोट बिघडतं. तू एक काम कर ना, मला काहीतरी बनवून दे, नाही तर घरातलंच काहीतरी दे ना. मला पोळी भाजी हवी आहे. तर आदित्य जेव्हा असं म्हणतो तेव्हा सावनी आता आदित्यकडे बघू लागते आणि आदित्यमध्ये झालेला हा बदल तिच्या लक्षात येत असतो. सावनी विचारते की आदित्य बाळा, खरंच तुला पोळी भाजी हवी आहे. तर आदित्य म्हणतो की हो मम्मा. सावनी मनात विचार करत असते की मुक्ता, तुला जिंकायची खूप सवय आहे ना. आता तुझ्या भोवती मी असं काही जाळं अडकवणार ना की तू आपोआप त्याच्यात अडकणार. आदित्य सावनीला म्हणत असतो की मम्मा, अगं तुझं लक्ष कुठे आहे, तू देणार आहेस ना मला पोळी भाजी बनवून. सावनी म्हणते की हो बाळा, देते ना. इकडे मिहिका आणि कोमल मुक्ताला प्रश्न विचारत असतात. पहिला प्रश्न हा असतो की सागरच्या आवडीची गाडी कुठली आहे. तर मुक्ताने त्या गोष्टीचं अगदी करेक्ट उत्तर दिलेलं असतं. एकापाठोपाठ एक प्रश्नांची सगळी उत्तरं मुक्ताने अगदी व्यवस्थित दिलेली असतात. इंद्रा मुक्ताचं फार कौतुक करत असते. सागर मात्र शांत बसलेला असतो. सागर मुक्ताकडे बघायला लागतो. स्वाती म्हणत असते की काय दादूस, तुला आता वहिनीबद्दल काहीच माहीत नाही आहे. वहिनीला तुझ्याबद्दल सगळ्या गोष्टी माहिती आहेत. बापू म्हणतात की सागर, संसार जर नीट चालवायचा असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेव की बायकोच्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. भलेही बायकोला जरी आपल्या गोष्टी माहीत नसल्या ना तरीही चालतील. इंद्रा म्हणते की काय हो, काय बोलताय तुम्ही. लग्न झाल्यानंतर तुम्हाला कपडे कोण आणायचं, याचा अर्थ मी तुमची काळजी घेत नाही, मला तुमच्या मनातलं काही कळत नाही. बापू म्हणतात की हो बाई, कशाला चिडतीयस तू. मला माहिती आहे तुला सगळ्या गोष्टी माझ्याबद्दल माहिती आहे. मी तुझ्याबद्दल नव्हतं बोलत. आता त्या दोघांचं भांडण बघून बाकीचे घरातले मात्र सर्वजण हसत असतात. त्यानंतर सर्वजण जेवणाची तयारी करायला लागतात. तर सागर मुक्ताकडे येतो आणि मुक्ताला म्हणतो की सॉरी मुक्ता, खरं तर मला माहीत नव्हत्या तुझ्या आवडीनिवडी. मुक्ता म्हणते की अहो, मला काही राग वगैरे आला नाही आहे, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. सर्वजण स्नॅक्स घेऊन आलेले असतात आणि पुन्हा खायला बसतात. तर मुक्ता सर्वांना म्हणत असते की मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. सर्वजण म्हणतात की हो बोल ना. मुक्ता म्हणते की मला यांच्याबद्दल बोलायचं आहे. यांना माझ्या आवडीनिवडी माहीत नाही आहे की कुठल्या आहेत, परंतु माझ्या मनात काय आहे हे मात्र त्यांना चांगलंच कळतं. मला कधी राग येतो, मी कधी खुश असते, या सगळ्या गोष्टी त्यांना अगदी व्यवस्थित माहीत असतात. मला ही गोष्ट माहिती आहे की जास्त रागीट ते आहेत, परंतु सॉरीसुद्धा तेच पहिल्यांदा म्हणतात. पण त्यांच्या चुकांसोबत आता माझ्या चुकांनासुद्धा तेच सॉरी म्हणायला लागलेत. त्यामुळे आमच्या ह्या गोड नात्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी जरी माहीत नसल्या तरी त्याचा काहीच फरक पडत नाही. सागरला ती म्हणत असते की सागर, आपलं नातं खूप पुढे निघून गेलं आहे. आज मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे की तुम्ही कायम माझ्या पाठीशी उभे राहिलात. तुमचा आधार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आज सगळ्यांसमोर मी ही गोष्ट कबूल करते. तुम्ही माझा नवरा आहात, यासाठी मी खूप लक्की आहे. सागर मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता, आत्तापर्यंत मी तुमच्यासोबत खूप वाईट वागलो, मी सुद्धा त्या गोष्टींबद्दल तुम्हाला सॉरी म्हणतोय. तर मुक्ता आणि सागरचं हे प्रेम बघून स्वातीला मात्र कार्तिकची आठवण येत असते. सागर कान पकडून मुक्ताची माफी मागत असतो. मुक्ता म्हणत असते की हो, याची काही गरज नाही आहे, तुम्ही माझ्या आयुष्यात आहात, हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सर्वजण उभे राहतात आणि टाळ्या वाजवायला सुरुवात करतात. सर्वजण खूपच खुश असतात, परंतु स्वातीला मात्र वाईट वाटत असतं आणि स्वाती तिथून निघून जाते.
मुक्ता सागरला म्हणत असते की मला स्वातीताईंची ही अवस्था अजिबात बघवत नाही आहे. सागर म्हणतो की तुम्ही थोडा वेळ द्या, सगळ्या गोष्टी आपोआप ठीक होतील. इकडे सावनी आदित्यला भरवत असते. आदित्यला विचारत असते की आदित्य, तुला पोळी भाजी आवडली का? आदित्य म्हणतो की हो, खूप आवडली. सावनी म्हणत असते की अरे, मला जेवण बनवायला खूप आवडतं. मी कायम जेवण बनवायची, मग आम्ही तिघं मिळून जेवायचो. खरं तर ते दिवस मला खूप आवडतात. आदित्य म्हणत असतो की मम्मा, खरंच तू किती ग्रेट आहेस गं, किती छान स्वयंपाक बनवतेस. मला तर तुझ्या हातचं जेवण आज खूप आवडलंय. सावनी म्हणत असते की अरे आदित्य बाळा, तुझ्यासाठी तर मी काहीही करू शकते. मनामध्ये सावनी म्हणत असते की आजची ही ट्रिक मला कामाला आली. मुक्तासारखं स्वयंपाक वगैरे करून घालणं तर मला काही येणार नाही, परंतु थँक्यू म्हणेल मी पोळी भाजी केंद्राला. त्यामुळेच आदित्य माझी एवढी तारीफ करतोय आज. मला जर माझ्या प्लॅनमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मला तुझा वापर तर करून घ्यावाच लागेल आदित्य. आणि त्यासाठी तर मला तुझा वापर करूनच घ्यावा लागेल. आणि एवढं काय आहे पोळी भाजी केंद्र, तुला जेव्हा पोळी भाजी लागेल तेव्हा मी मागवेल तिथून. आदित्यला तर हे देखील माहीत नसतं की हे सगळं जेवण पोळी भाजी केंद्रातलं आहे. इकडे सागर आणि मुक्ता दोघंही बेडरूममध्ये असतात. तर मुक्ताच्या साडीचा पिन हा मागे लागलेला असतो, त्यामुळे तिला हाताने काढता येत नसतो. सागरला ती म्हणत असते की मला जरा हेल्प करता का? सागर आता मुक्ताची हेल्प करण्यासाठी आलेला असतो आणि पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन बसतो. तर सागरची ही अवस्था बघून मुक्तालाही फार वाईट वाटत असतं. सागरचं मन वळवण्यासाठी मुक्ता सागरशी बोलत असते की आज सगळ्यांनी किती एन्जॉय केला ना. हा म्हणजे सगळ्यांनी एन्जॉय केला, परंतु स्वातीताई जरा उदासच होत्या. साहजिकच आहे, आपण ज्या माणसावर एवढा मोठा विश्वास ठेवतो, त्याच्यासोबत आयुष्य घालवण्याचे वचनं घेतो आणि जेव्हा पुढे जाऊन तोच माणूस आपल्याला धोका देतो, तेव्हा किती वाईट वाटत असेल हे मी समजू शकते. तरीसुद्धा स्वातीताईंना जरा वाईटच वाटत असेल. म्हणजे स्वतःला सावरण्याचा त्या प्रयत्न करताय, परंतु शेवटी त्यांचा नवरा होता तो. सागर म्हणतो की तो नालायक माणूस पुन्हा माझ्या बहिणीच्या आयुष्यात मला नको आहे. आता मी लवकरात लवकर स्वाती आणि कार्तिकचा डिवोर्स करणार आहे. मुक्ता म्हणत असते की हे बघा, ते त्यांचं आयुष्य आहे, त्यांच्या आयुष्यात त्यांना जे काही करायचे ते करू द्या, त्यांचे निर्णय तुम्ही नका घेऊ. सागर म्हणतो की माझी बहीण आहे, माझ्या बहिणीने कसं राहायचं, कोणाशी बोलायचं आणि कोणाशी राहायचं हे तर मी ठरवू शकतो, मला पूर्ण अधिकार आहे. मुक्ता म्हणते की नाही सागर, तुम्हाला हे अधिकार नाही आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्वातीताईच्या मनात नक्की काय चाललंय हे बघावं लागेल. तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करताय तीच गोष्ट स्वातीताईंच्या मनात आहे की नाही हे तुम्हाला बघावं लागेल. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्वातीताईंसाठी एक गोष्ट करायची आहे की स्वातीताई त्यांच्या पायावर कशा उभ्या राहतील यासाठी प्रयत्न करायचा आहे. कारण जेव्हा त्या त्यांच्या पायावर उभ्या राहतील तेव्हा सगळ्या गोष्टी ठीक होतील. सागर म्हणतो की मी आहे ना माझ्या घरामध्ये, तिने पैसे कुठे कमवायला जायची काही गरज नाही आहे. तर मुक्ता म्हणते की नाही सागर, हा प्रश्न फक्त पैशांचा नाही आहे, काही म्हटलं तरी हा स्वाभिमानाचा प्रश्न आहे. उद्या त्यांना असं नको वाटायला की आपलं बाळ हे आपल्या भावाच्या जीवावर मोठं होतंय. सागर म्हणतो की या घरात माझ्यामुळे अजून कोणालाही कधी कमी पडलं नाही, मी कमवतोय आणि सगळ्यांची पोटं भरतोय. मुक्ता म्हणते की नाही सागर, आता स्वातीताईंचं आयुष्य हे बदललंय. लग्नानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदलत असतं आणि आपल्याला आता स्वातीताईंना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत केली पाहिजे. शेवटी काहीही झालं तरी लग्न झालेली मुलगी जेव्हा भावाच्या घरी राहत असते तेव्हा तिला दडपणच येतं. सागर प्लीज मला एकदा समजून घ्या. तेव्हा सागर म्हणत असतो की नाही. सागर म्हणतो की नाही, मी माझ्या बहिणींमध्ये कधीही भेदभाव केला नाही आणि त्यांचं जरी लग्न झालेलं असलं तरी माझ्यासाठी त्या बहिणीच आहेत. मुक्ता म्हणते की सागर बरोबर आहे तुमचं, परंतु त्यांचं सुद्धा एक आयुष्य आहे ना, आधी तुम्ही त्यांना विचारा आणि मगच डिवोर्सचा निर्णय घ्या. सागर मुक्तावर ओरडतो आणि म्हणतो की त्या माझ्या बहिणी आहेत, त्यांच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा, कुठला निर्णय घ्यायचा हे मी बघून घेईल आणि यामध्ये तुम्ही पडण्याची काहीच गरज नाही आहे. मुक्ताला फार वाईट वाटतं. सागर मुक्ताला म्हणत असतो की सॉरी मुक्ता, माझ्याकडनं हे निघून गेलं तोंडातून. मुक्ता म्हणते की खरं तर हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे आणि मी तरी आतमधून किती ह्या गोष्टी सहन करणार होते. आतमधून मी रडत होते. घरात कोणाला मी पहिल्यांदा काही सांगितलं नव्हतं, परंतु पाणी मात्र डोक्यावरनं जेव्हा गेलं तेव्हा मी या सगळ्या गोष्टी घरातल्यांना सांगितल्या. मी त्यांना त्यांच्या सावलीपासून अजिबात तोडत नाही आहे, परंतु त्या सक्षम व्हायला हव्या असं मला वाटतं. दुसऱ्या दिवशी सागर वकिलांना फोन करतो. वकील घरी आलेले असतात. मुक्ता सागरला म्हणत असते की सागर, याची काही गरज आहे का? मुक्ता वकिलांशी बोलत असते की हे पेपर जर आपल्याला रद्द करण्याची वेळ आली तर आपण ते रद्द करू शकतो का? तितक्यातच तिथे इंद्रा आणि स्वाती आलेले असतात. ते बघून स्वाती इंद्राला म्हणत असते की बघितलं ना मम्मे, अगं हीच आता आपल्या भाईचे कान भरत असणार आणि हिनेच वकिलांना बोलवलेलं असणार, हीच माझा संसार मोडणार आहे. तर सागर स्वातीला म्हणतो की बरं झालं स्वाती तू आलीस, आता तू एक काम कर, या पेपर्सवर सह्या कर.
स्वाती विचारते की कसले पेपर आहेत हे. तेव्हा सागर सांगतो की हे डिवोर्स पेपर आहे. डिवोर्स पेपरचं नाव ऐकून स्वाती काहीही बोलत नाही. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सावनी स्वातीचे कान भरत असते आणि म्हणत असते की मला काय वाटतं की सागरने कार्तिकला जेलमध्ये नव्हतं पाठवायला पाहिजे. पण तुला एक सांगू का, हे सागरचं डोकंच नाही. सागरच्या मनात नक्कीच कोणीतरी भरवलंय. स्वातीला सुद्धा सावनीवर विश्वास बसायला लागतो. स्वाती जेव्हा घरात येते तेव्हा मुक्ता स्वातीला म्हणत असते की स्वातीताई, आपण एक नवीन सुरुवात करायची का? आपण तुमच्यासाठी एखादा जॉब बघायचा का? सागर तिथे आलेला असतो. इंद्रा सागरला म्हणत असते की बघितलं का, तुझी बायको आता माझ्या मुलीला पैसे कमवण्यासाठी बाहेर जायला सांगतेय. त्यावेळी सागर मुक्ताला म्हणतो की हा भाऊ खंबीर आहे, त्यामुळे तुम्हाला यामध्ये पडण्याची काही गरज नाही आहे. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.